श्रोतेहो, आज आपण चिंतनिका या कार्यक्रमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मुलींच्या शिक्षणाची कवाडं खुली केली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त खास कार्यक्रम. आजच्या शिक्षण पद्धतीनुसार मुलींनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपले कुटुंब, समाज आणि राष्ट्र उद्धारासाठी कसा करावा, शिक्षणाबरोबरच कोणती कौशल्ये आत्मसात करावीत, त्यामध्ये कोणत्या समस्या आहेत आणि त्यावर कशी मात करता येईल, या अशा विविध प्रश्नांची उत्तरे आजच्या चिंतनिका या कार्यक्रमातून जाणून घेऊयात शिक्षणतज्ज्ञ माननीय अमितजी कुलकर्णी यांच्याकडून. आजच्या चिंतनिका या कार्यक्रमातून नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. हिंदवी रेडिओ 89.6 या तुमच्या हक्काच्या व्यासपीठावर. श्रोते हो, आपण ऐकत आहात आपला आवडता कार्यक्रम चिंतनिका आणि आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, मुलींचे शिक्षण. श्रोते हो, हा विषय प्रामुख्यानं आज या आठवड्यामध्ये निवडण्याचं कारण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्या मुलींच्या शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक किंवा एक पहिल्या शिक्षिका म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण आज हा विषय चर्चेसाठी घेतलेला आहे. श्रोते हो, कधी काळी समाजात अशी धारणा होती की मुलींनी फक्त घर सांभाळावं, पण काळ बदलला, विचार बदलले आणि आज मुली शिक्षणाच्या बळावर विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासन, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. श्रोतो, एक सुंदर विचार आहे, तुम्हालाही तो माहिती आहे की जर तुम्ही एका मुलाला शिक्षित केलं तर एक व्यक्ती शिक्षित होईल, पण जर तुम्ही एका मुलीला शिक्षित केलं तर एक संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं. म्हणूनच मुलींचं शिक्षण हे केवळ एका व्यक्तीचं स्वप्न नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. या महत्त्वाच्या विषयावर आज आपल्यासोबत आहेत शिक्षणतज्ज्ञ माननीय अमितजी कुलकर्णी सर. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की मुलींच्या शिक्षणाचं समाजासाठी नेमकं काय महत्त्व आहे, कोणत्या अडचणी अजूनही आहेत आणि त्या कशा दूर करता येतील. चला तर मग या अर्थपूर्ण चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासून जर मुलींच्या शिक्षणाची गंगाजी व्हायला सुरुवात झालेली आहे, त्याचा जर विचार केला तर खरंच शिक्षणामुळं मुलींच्या आयुष्यात नवं क्षितिज उघडतं का, पण आणि अजूनही त्यामध्ये काही अडथळे आपल्याला दिसून येतात का? खरं तर कुलकर्णी सर, मी या मुलाखतीच्या सुरुवातीलाच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्व सातारकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे आपल्या सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव हे त्यांचं मूळ गाव. त्यामुळे तशा अर्थाने त्या सातारा जिल्ह्याची लेक आहेत आणि लग्न होऊन त्या ज्यांच्या घरी गेल्या ते ज्योतिबा फुले ह्यांचं देखील गाव हे आपल्या खटाव तालुक्यातील कडगुण आहे. तशा अर्थाने हे दाम्पत्य त्यांचा जन्म असेल, विकास असेल हा सातारा जिल्हा म्हणून झाला. आणि मला असं सातत्यानं वाटतं की आज संपूर्ण जगाला, संपूर्ण भारतासह एकूणच मानवजातीला उत्तम पद्धतीनं दिशा देणारी व्यक्तिमत्वांचा साताऱ्याशी काही ना काही ऋणानुबंध हे आपल्यासाठी अत्यंत आदर वाटावा, अत्यंत कृतज्ञता वाटावी असा त्यातला महत्त्वाचा भाग आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं तर शिक्षणातील योगदान अत्यंत महत्त्वाचं आहेच, पण प्रामुख्यानं महिला शिक्षणातलं त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे. म्हणजे त्या काळात जे शिक्षणाचा भाग होता तो त्या अर्थानं पुरुष या घटकासाठी प्रामुख्यानं तो चांगल्या पद्धतीनं उपलब्ध असेल असं म्हणूया. मात्र महिला शिक्षणाला अत्यंत दुय्यम स्थान समाजात होतं आणि त्या विषयाकडं कुणीही गांभीर्यानं बघणं, त्या अर्थानं त्याला न्याय देणं ह्या भूमिकेत कुणी नव्हतं. ज्यांनी समाजाची नव्यानं रचना करायची ते पारंपरिक विचारात अडकून पडले होते. त्यामुळं अनिष्ट प्रथांच्याच मध्ये अडकून एकूण स्त्री शिक्षणाला कोणत्याही प्रकारे वाव मिळेल अशी संधी त्या काळात नव्हती. उलट पक्षी त्रासच दिला जायचा. त्रास दिला जात होता. हा. म्हणजे कदाचित हा भाव मनात अजिबात नाही की ज्या स्त्रीला आपल्या समाजात आपण इतकं महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे, ती जर का प्रगल्भ झाली तर आपला समाज प्रगल्भ होऊ शकतो, हा भाव मनात नसावा. हेच खरं तर त्या काळातलं एक आश्चर्याचं कारण असावं. पण मला वाटतं अनेक घटक त्यामागे असतील, जसे रूढी परंपरांचे विचार असतील, एक कोत्या मनाचा काही अंशी भाग असेल, कदाचित त्यावेळेला असले इंग्रजांचं शासन, त्यामुळे समाजात असलेली अस्थिरता आणि एकूण महिलांच्या बाबतीतले असुरक्षितता, ह्याही दृष्टिकोन कदाचित असू शकतात. असे बरेच घटक हे संमिश्रपणे असू शकतात. पण विनम्र अभिवादन केलं पाहिजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना की त्यांनी स्वतः कष्ट हाल अपेष्टा जोडून जे काही स्वतःवर प्रसंग आले त्याच्यावर मात करून भिडेवाड्यात पुणे येथे मुलींसाठीची शाळा सुरू केली. ती शाळा सुरू करत असतानाही त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, पण त्यांनी धीरोदत्तपणे त्या शाळेचं संचलन चांगल्या पद्धतीने चालवलं आणि खऱ्या अर्थानं मुलींच्या शिक्षणाची पायाभरणी तिथपासून सुरू झाली. मुलींचं शिक्षण होत असताना आज ज्या टप्प्यावर मुलींचं शिक्षण आलंय ह्याच्या एका अर्थानं सगळ्याच्या संस्थापक असं जर का कोणाला म्हणता येऊ शकत असेल तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. आणि एकूणच त्यांच्या सगळ्यांचं या समाजावर एक मोठं ऋण आहे की ज्याला आपण 50% या समाजाचा भाग म्हणू. त्या महिलांना आता अद्ययावत शिक्षणाची दारं त्यांनी त्यांच्या कालखंडात सुरू केली. पासूनचा प्रवास आपण जर सर बघितला ते आजपर्यंतचा प्रवास, जसे आता महिलांना अनेक संधी शिक्षणाच्या उपलब्ध आहेत, आजच्या आधुनिक समाजात मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व हे काय नक्की आपल्याला वाटतं आणि एका सुशिक्षित मुलीमुळं कुटुंब आणि समाजात नक्की कोणते सकारात्मक बदल घडू शकतात? नाही, मुळात जसं मी म्हणलं की फक्त पुरुष प्रधान संस्कृतीमुळं समाजाचा विकास होऊ शकत नाही. स्त्री ही या संपूर्ण समाज घटकाचं अविभाज्य स्थान असणारा असा घटक आहे तो. तिच्या प्रगती आणि उन्नतीशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. मात्र जसं मी म्हणलं की प्रत्येक कालखंडात काही ना काही भारतीय संस्कृती जर आपण अभ्यास केला तर त्या त्या कालानुरूप शिक्षण हे त्या त्या काळात मुलामुलींना काही अंशी दिले जात होते. आत्ताच्या आधुनिक शिक्षणाचा भाग आपण बोलत नाही आहोत, पण त्या त्या काळातली जी सामाजिक गरज होती त्यावेळेला स्त्रियांना ज्या भूमिका पार पाडाव्या लागत होत्या त्यावेळेच्या काळानुरूप शिक्षण हे महिला घेत होत्या हे आपल्या इतिहासात आढळून येतं. ज्यांना आपण कायम दैवत मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जर व्यक्तिमत्वाकडे आपण बघितलं तर असं लक्षात येतं की लौकिक शिक्षण काय घेतलंय ह्याच्याही पलीकडे जाऊन आजची एखादी उच्च शिक्षित व्यक्ती जे काही दृष्टिकोन ठेवून एवढा मोठा विकास साधू शकत नाही, एवढं मोठं एक साम्राज्य त्या स्त्रीनं आपल्या मुलाच्या माध्यमातून निर्माण केलं. हे अद्वितीय कामगिरी करणाऱ्या त्या राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. त्यांचे त्यावेळेचे कोणती कौशल्य, कोणते गुण त्यांच्या अंगात असतील, कोणत्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलं असेल, आपण काय आपल्या मुलाला घडवतोय ह्याचं भान त्यांनी एकट्या असताना, म्हणजे राजर्षी आपले शहाजीराजे हे त्यांच्यासोबत नसताना, राष्ट्रमाता जिजाऊंचे पती शहाजीराजे त्यांच्यासोबत नसताना देखील त्यांनी व्यक्तिगत स्तरावर आपल्या मुलाला इतकं सगळे व्हिजन देणं, त्या पद्धतीने लाईफ मिशन देणं, हे ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणतो, तसं एक दृष्टिकोन देऊन तो मूल वाढवलं, हे त्या काळातलं त्यांचं यश आहे. त्या काळात प्रामुख्यानं सांस्कृतिक ग्रंथ रामायण असेल, महाभारत असेल ह्यांचं त्यांनी पठण केलं. त्याच गोष्टी लहानपणी त्यांनी शिवबाला सांगितल्या असं आपण इतिहासात वाचतो. मुळात मला असं वाटतं की मूल्य शिक्षण, समाज शिक्षण हा सगळा भाग हा आपल्या संस्कृतीच्या मुळामुळात भिनलेला आहे आणि त्याच्या पद्धतीनंच आपण दैनंदिन वागत असताना त्याचं जर योग्य पद्धतीनं अध्ययन केलं तर ते आपल्या नसानसात उतरू शकतं, इतकी त्याच्या क्षमता आहेत. कदाचित त्यांच्या हातनं ते वाचन झालं असेल, त्यानंतर त्या काळात त्या शस्त्रास्त्रात पारंगत असतील, त्यामुळे त्यांनी मुलाला तो संस्कार दिलाय. याचा अर्थ कालानुरूप जर शिक्षण घेत राहिली महिला तर तिची पुढची पिढी प्रगल्भ होती. याचं एक अत्यंत मूर्तिमंत उदाहरण त्या अर्थानं माझ्या डोळ्यासमोरचं आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकूण असलेला राज्यकारभार असेल, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असतील जे 7 ते 8 भाषात स्वतः संभाजी महाराज पारंगत होते. याचा अर्थ कालानुरूप आपल्याला शिक्षणावर भर असणं
हा खरं तर भारतीय संस्कृतीच्या DNA चा भाग आहे. म्हणजे आपल्याला कुणीतरी आलं आणि ज्ञानदानाचं आपल्यावर संस्कार केला अशी परिस्थिती नव्हती. शिक्षणाचं महत्त्व, ज्ञानाचं महत्त्व हे आपल्या संस्कृतीत कायम अत्युच्च स्थान त्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळेच भारत एक काळ विश्वगुरू होता आणि आता विश्वगुरू होण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल चालू आहे. मात्र कालानुरूप शिक्षण घेत असताना सुद्धा ज्या वेळेला आत्ता ह्या 19व्या शतकात 20व्या शतकात जे प्रगतीचे टप्पे एकूण जगाच्या उत्थानात होत गेले, त्याला कालसुसंगत शिक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचं होतं. औद्योगिक क्रांती झाली, त्यातनं मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या निर्मिती झाल्या, कार्यपद्धती बदलत गेली, कशा पद्धतीचं प्रोडक्शन होणार ह्याचे आयाम बदलत गेले. स्थानिक पातळीवर जे घरात ज्या गोष्टींचं प्रोडक्शन होत होतं ते मास प्रोडक्शनकडे जायला लागलं. त्या पद्धतीचं आधुनिक शिक्षण उपलब्ध होणं हे काळाची अत्यंत मोठी गरज होती. मात्र आपलं असं लक्षात येतं की ज्या कालखंडाचा आपण मगाशी उल्लेख केला त्या काळात तर ही परिस्थितीच उपलब्ध नव्हती. मात्र नंतरच्या टप्प्यात जसं हे सगळं विकसित होत गेलं त्या पद्धतीनं महिलांना योग्य आणि आवश्यक ते समान शिक्षण मुलांबरोबरचं मिळायला सुरुवात झाली आणि त्यामुळं मुली आपलं कौशल्य दाखवायला मोठ्या प्रमाणावर त्यांना ती संधी मिळत गेली. आजची जर एकूण आपण परिस्थिती बघितली तर मला खरं तर सांगताना अतिशय असा अभिमान वाटतो की मी या 5 ते 6 शाळांचं प्रतिनिधित्व करतोय वेगवेगळ्या कॅपॅसिटीत. आज मुलं आणि मुली असं शाळेत येताना हा तर दुजाभाव समाजात त्या अर्थानं राहिलेला नाही. पण दैनंदिन अभ्यासाच्या विषयात असेल, दैनंदिन कौशल्य प्राप्त करण्याच्या विषयात असेल, आज मुलींना अधिक प्रभावानं मुली स्वतःला सादर करतायत, त्या क्षमतांचं स्वतःचं विकसन करतायत आणि उत्तम पद्धतीनं अध्ययन करतायत हे आज आपल्याला आढळून येतं. आज मुलगा आणि मुलगी हा भेद जरी राहिलेला नसला तरी गुणवत्तेच्या बाबतीत कणभर मुलगीच मुलाच्या पुढे असं म्हणायला हरकत नाही. इतकी गुणवत्ता यादीत सुद्धा आज मुलींचा समावेश आपण झालेला बघतो. त्या अर्थानं आजच्या ह्या काळात मुलींना हे सगळं विकसन होत असताना, आज मुलींना सगळ्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध असताना, स्वतःला घडवण्याचे अनेक माध्यमं उपलब्ध असताना तिचा एकूण दृष्टिकोन कसा आता विकसित करायचा ह्याच्यावर मला असं वाटतं जास्त काम होणं आवश्यक आहे. कारण एकूणच शिक्षण पद्धतीत गणित असेल, शास्त्र असेल, हे जे काही पद्धती झाल्यात हे अत्याधुनिक शिक्षण असेल, पण त्याला भारतीय संस्कृतीचा बाज किती हे थोडा बघायचा विषय. पण हे सगळं करत असताना आपली समाजातली, जसं मी तुम्हाला म्हटलं की आज मुलामुलींना संधी समान उपलब्ध आहेत, मात्र त्याही ह्याच्यात मिळालेल्या संधीचा योग्य पद्धतीने विनियोग करून आज मुली आपल्या प्रगती साधताना आपल्याला दिसतात. चांगल्या पद्धतीच्या उच्चपदस्थ झालेल्या मुली ह्या आज आपल्या देशाचा अभिमान आहे. अशा पद्धतीने त्यांचं आज कार्य आहे. फक्त भारतातच नाही उच्चपदस्थ, अगदी परदेशातल्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेट्सच्या आणि कंपनीच्या सुद्धा प्रमुख आपल्या भारतीय वंशाच्या महिला झालेल्या, म्हणजे तिथल्या इंदिरा नुई असतील, सुनीता विल्यम्स असतील, अशा इतक्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करतायत की त्यामुळं भारत हा सातत्यानं जो महिला शिक्षणात मागं पडला असं म्हणत असण्याची परिस्थिती होती, त्याच एका अर्थानं आपण एका यशस्वी टप्प्यावर पोहोचतोय असं एक आशादायक चित्र यातनं उभं राहिलं असं मला नक्की वाटतं. होय होय. आज अनेक क्षेत्रांमध्ये बघितलं, म्हणजे जी क्षेत्र वर्ज्य होती स्त्रियांच्यासाठी सुद्धा, त्या क्षेत्रामध्ये सुद्धा सर्वोच्च स्थानापर्यंत मुलींची वाटचाल झालेली आहे. म्हणजे आपण आता काही मिलिटरी सर्व्हिसेसमध्ये जर बघितलं तर सिंदूरसारखा जो एक आत्ता हे झाला पाकिस्तान विरुद्ध आपला बंड जे झालं, तर त्याच्यामध्ये नेतृत्व करणारी एक महिला होती आणि त्यामुळंच ते अधिक प्रभावी स्वरूपाचं संपूर्ण तो कार्यक्रम होऊ शकला असंच एक म्हणावंसं वाटतं. कारण ती मुलींची अंतर्गत उपजत असणारी जिद्द आहे. तसंच अजूनही काही ठिकाणी मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय का, आणि त्यामागील मुख्य सामाजिक किंवा आर्थिक कारणं कोणती आहेत असं वाटतं तुम्हाला? त्या विषयाकडे येण्यापूर्वी आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात की सिंदूर सारखी जी एक प्रतिक्रिया भारतानं दिली की झालेल्या अन्यायाला सडेतोड उत्तर या अर्थानं ज्यावेळेला दिलं गेलं त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की भारताची स्त्री ही किती कणखर पद्धतीनं त्या प्रसंगाला सामोरं जाऊ शकते. आपल्या इथल्या जिल्ह्यातलंच उदाहरण आहे कॅप्टन महाडिक आहेत की त्या पतीच्या निधनानंतर त्यांनी स्वतःचं स्थान या सैन्यात निर्माण केलं. आपल्या तर जिल्ह्याला फार मोठी परंपरा आहे की आपल्याकडं आपशिंगेसारखं गाव आहे की अख्खं त्याला नावच मिलिटरी आपशिंगे पडलंय. त्यामुळे ह्याही सगळ्या गावातल्या जसं मिलिटरीत असणाऱ्या लोकांचं कौतुक आहे तसं त्यांच्या मागे त्यांची कुटुंब व्यवस्था बघणाऱ्या त्या माता भगिनींचं योगदान फार मोठं आहे. अशा पद्धतीनं त्यांच्यामुळं आज आपण या देशात आहोत, त्या ठिकाणी सुरक्षित आहोत, इतकं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. मुळात मला असं वाटतं की आपल्या जर आपण भारतीय परंपरा, आपण जी बोलीभाषा बोलतो ह्यात जरी आपण बघितलं कदाचित आपल्याला दैनंदिन बोलताना लक्षात येणार नाही, मात्र असं लक्षात येऊ शकतं की जे जे काही चांगले गुण आहेत
ते आपण स्त्री तत्व म्हणून मानलेलं आहे आणि जे जे काही काही दोष आहेत ते पुरुष तत्वाकडे येतात. म्हणजे तुम्ही कुठलं जरी बघितलं तर श्रद्धा असेल तर ती श्रद्धा आहे, भक्ती असेल तर ती भक्ती आहे, माया असेल तर ती माया आहे आणि अहंकार असेल तर तो अहंकार आहे, तो गर्व आहे, तो राग आहे. म्हणजे मुळातच असं आहे की जे जे काही काही निर्मितीचं, जे जे काही काही चांगल्या पद्धतीच्या घटना ज्यातनं सृजनशीलता आहे ते आपल्याकडे तत्व आपण स्त्रीच्या दृष्टीनं ते त्या अर्थानं राखीव राहिलेलं आहे. आणि स्त्रीला त्या पद्धतीनं बघायचा दृष्टिकोन हा समाजात आपल्या बोलीभाषेत, वागण्या बोलण्यात, चालीरीतीत असला पाहिजे हे कटाक्षानं बघण्यात आलेलं आहे. मात्र दैनंदिन जगण्याच्या ओघात काही गोष्टी अनावधानं मागं पडत जातात, त्याची नोंद घेतली जात नाही आणि त्यामुळं काही विषय समाजात दोष निर्माण होतात. मात्र एका अर्थानं शिक्षण हे एकच माध्यम असं आहे की ज्यातनं समानता येऊ शकते, वैचारिक पातळी एका समान पातळीवर येऊ शकते, एखाद्या विषयाचा दृष्टिकोन हा दोन्ही स्तरातला समान पद्धतीचा असू शकतो, प्रगल्भता ही अधिक चांगल्या पद्धतीने विकसित होती आणि तिथं मुलं आणि मुली हा ज्या वेळेला दुजाभाव संपतो त्यावेळेला दोघांनाही समान क्षमता होऊन विकसनाची समान संधी उपलब्ध होती. आत्ता आपण जो प्रश्न विचारलात की त्या पद्धतीनं मुलींना आर्थिक बाजूनं अडचण येऊ शकते का, तर तशाही अर्थानं आज स्वातंत्र्यानंतर जो आता 79-80 वर्षाकडे आता आपण चाललो आहे त्या दृष्टीनं एक विकसनाचा टप्पा हा आता अजून आहे असं म्हणता येऊ शकेल. आज त्या मानानं समाजाची आर्थिक धारण क्षमता बऱ्यापैकी सुधारलेली आहे, त्यामुळे मुलींना उत्तम पद्धतीनं शिक्षण दिलं जावं हा कल पालकांचाही यायला सुरुवात झालेला आहे. अल्प प्रमाणात असं दिसतं की एखाद्यानं आपल्या मुलाला इंग्लिश मिडियमला घातलंय आणि मुलीला मराठी मिडियमला घातलंय. अगदी क्वचित आता आढळतं, पूर्वीचं प्रमाण होतं, नाकारण्यासारखी स्थिती नाही की खर्च करायचा तर तो मुलावर करू, तो आपल्या घरात राहणार आहे. पण आता काळाच्या अनुसार लोकांच्यातही प्रगल्भता यायला लागली. कित्येक आता अशी लोक जवळचे मित्र मला माहिती आहेत की ज्यांना एक मुलीवर पुढची संतती नको हा निर्णय घेतला. हे त्या अर्थानं प्रगल्भतेकडे समाज चाललेला आहे. आणि उपलब्ध असलेल्या संधी जर म्हणलात तर आपल्या भारतीय राज्यघटनेनंच हे बंधनकारक केलेलं आहे की प्राथमिक शिक्षण हे सर्व विद्यार्थ्यांना 8वीपर्यंत सक्तीचंच झालेलं आहे आणि ते मोफतही झालेलं आहे. मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत, सरकारच्या अनुदानित शाळा आहेत, त्या सगळ्या शाळांना हे शिक्षण मोफत पद्धतीने उपलब्ध आहे. आता काही योजना अशाही आहेत की इंग्रजी माध्यमांच्या शाळात देखील त्या मुलींना, मुलगी म्हणून नाही पण विशिष्ट प्राधिकरणात बसतात त्या, म्हणून मोफत शिक्षणाची सवलत उपलब्ध आहे. पण एकूण या सगळ्या पद्धतीनं असं लक्षात येतं की आज एकूण पालकांचा कल ही माझी मुलगी सर्वांगीण विकासातनं घडली पाहिजे, तिला चांगली चांगली कौशल्य प्राप्त झाली पाहिजेत, उत्तम दर्जाचं शिक्षण तिला दिलं पाहिजे, ह्याकडं आत्ता पालकांचा कटाक्ष आहे. शहरातली स्थिती तुलनेने याबाबत जागरूकता आणि चांगली निश्चित पद्धतीनं जाणवतं. पण एका अर्थानं हे सगळ्या गोष्टी आता ग्रामीण भागापर्यंत सुद्धा पोचलेल्या आहेत. मुलींना उत्तम शिक्षण दिलं पाहिजे, तिला शिक्षणाच्या द्वारे स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे, हा आता पालकांचा प्राधान्यक्रम असतो. कदाचित शहरातल्या शिक्षणा इतक्या ग्रामीण भागातली शिक्षण पद्धती सुलभ नाही. त्या मुलींचं विशेष कौतुक आहे की अनेक अडचणींवर मात करून त्या मुली आज शिक्षण घेत आहेत. कित्येक पाटण तालुक्यातल्या ग्रामीण भागातली मला गावं अशी माहिती आहेत की जिथं पावसाळ्यात संपर्क तुटतो किंवा जर 8वीपर्यंत शाळा असेल तर 9वी नंतर त्या मुलीचं शिक्षण थांबतं. अनेक अशा शैक्षणिक संस्था आहेत की ज्यांनी फार मोठं योगदान देऊन मुलींच्या शिक्षणावर विशेष काम केलं. ज्या सातारा जिल्ह्यात आता आपण कार्यरत आहोत त्या सातारा जिल्ह्याचं जर उदाहरण बघितलं तर आपल्या कर्मवीर अण्णांनी उभं केलेलं रयत शिक्षण संस्था असेल, त्यानंतर आपले शिक्षण महर्षी बापूजी साळुंखेंनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांची निर्मिती केली आणि या दोन्ही शिक्षण महर्षींनी हाच दृष्टिकोन ठेवला की ग्रामीण भागातील बहुजनांना आणि प्राधान्यानं मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून या शाळांची निर्मिती केली. आत्तासारखं काही अंशी त्या शाळांमध्ये अर्थकारणाचा भाग नव्हता, त्यामुळं एक डिव्हाइन वर्क म्हणून ह्या कामाकडे बघून त्यांनी सगळ्यांनी शाळांची निर्मिती केली. त्यातनं एक मोठा काही पिढ्या चांगल्या पद्धतीनं सुशिक्षित होऊन आज समाजात चांगल्या पद्धतीनं कार्यरत असलेल्या आपल्याला दिसतात. पण सुलभता आली म्हणजे संघर्ष संपलाय असं नाही. ग्रामीण भागातल्या मुलींना आजही संघर्ष आहे. काही वेळेला पुढच्या शिक्षणासाठी एसटीनं प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, मध्ये वाटेतल्या काही अडचणी असतात, आर्थिक परिस्थिती तितकीशी नसती. बरेचदा असं असतं की थोडी मोठी झाली मुलगी की पालकांचा कल असतो की तू आता काही ना काही व्यवसाय करून, उद्योग करून, कामाला हात लावून आमच्या आर्थिक काहीतरी अर्थार्जन तिच्या माध्यमातून व्हावं. त्यानंतर एक दुसरा एक कल असा आहे की योग्य वयात तिचं लग्न होऊन तिच्या घरी गेली पाहिजे, मग शिक्षण अपुरं राहिलं तरी चालेल. असे काही सामाजिक गोष्टी आहेत. पण तरीसुद्धा किमान ग्रॅज्युएट व्हावं हा आता मुलींचा आणि पालकांचा कल होताना एक समाजभान
समाजाला यायला लागले हे आता आपल्याला आढळून येतं. पण तरीसुद्धा ह्या क्षेत्रात अजून काम करण्यासारखी भरपूर संधी आहे असं मला नक्की वाटतं. आपण आता ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या मुलींच्या शिक्षणाच्या संधीमध्ये काय नक्की फरक दिसून येतात ते बघितलं. पालकांची मानसिकता मुलीच्या शिक्षणातून खूप महत्त्वाची असते. पालकांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी कशा प्रकारे प्रोत्साहन द्यावं आणि त्या दृष्टिकोनातून अशा काही शासकीय योजना आपण सांगू शकतो का, की बाबा आत्ता जसं आपण म्हणलं की काही प्रमाणामध्ये मोफत शिक्षण हे मुलींना उपलब्ध आहे किंवा ते आर्थिक बर्डन नाही, आणि शिवाय मुलींच्याकडनं ग्रामीण भागातल्या घरांमध्ये अशी अपेक्षा असते की तिनं शेती कामामध्ये मदत करावी, घरकामामध्ये इतर मदत करावी आणि मग तिचं जमलं तर शिक्षणाकडे बघावं. पण अशा काही गोष्टींच्या वर जाऊन त्या पालकांचं उद्बोधन करणं हे कुठंतरी आवश्यक आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून काय नक्की होणं किंवा सरकारकडून कोणत्या प्रकारच्या अपेक्षा आपण ठेवू शकतो? मुळात असे मला असं वाटतं की जसं तुम्ही आता म्हणलात की पालकांचा मुलींच्या शिक्षणातला दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक आहे. त्या कुटुंबाचा शिक्षणाच्या बाबतीतला दृष्टिकोन कसा आहे ह्याच्यावर त्या मुलीच्या शिक्षणाचं सगळं भवितव्य ठरतं. दोन गोष्टी योग्यही आहेत आणि त्याला मर्यादाही आहेत. असं आहे की आपल्या मुलीचं योग्य टप्प्यावर योग्य गोष्टी मार्गी लागणं हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न आहे. प्रत्येकाच वेळेला त्यांचा हेतू वाईट असतो असं नाही. काही वेळेला त्यांची मानसिक स्थिती वेगळी असते, काही वेळेला परिस्थिती वेगळी असते. मानसिक स्थितीमुळे ज्या गोष्टी होत्या त्याच्यावर मात करता येऊ शकते प्रबोधनाच्या माध्यमातून, काही संधी निर्माण करून देण्याच्या माध्यमातून. मात्र आर्थिक परिस्थितीवर सगळ्यांचेच आपण मार्ग काढू शकतो अशी स्थिती आता नाही आहे. जसं तुम्ही आता शासनाचं म्हणलात की शासन प्रत्येक टप्प्यावर अडचण राहू नये पालकांना, म्हणजे कुठलंही शासन असेल, ह्या अनेक प्राधान्यानं योजना मागच्या 70-80 वर्षात झाला. म्हणजे मला अगदी सोपं उदाहरण द्यायचं असं वाटलं तर ज्या कुटुंबाची 2 वेळा खाण्याची परिस्थिती नाही त्यांच्या मुलांना शाळेत खायला मिळते मध्यान्न, ह्या आशेपोटी मुलं शाळेला येणारी मी स्वतः बघितलेली. म्हणजे हितपासून की तू खायला मिळेल आणि तू शिक्षणही घे, इथपासून शासनानं योजना विचारपूर्वक या लावल्या. मध्यान्ह भोजन त्यातले परत गैरप्रकार, त्यातलं कमी जास्त हा आपण तत्वाचा विषय बाजूला ठेवूया. पण ज्या विषयाशी आता आपण बोलतोय त्या अनुषंगाने जर म्हणलं तर शासन आता मुलांना मोफत पुस्तकं देते, मोफत गणवेश देते. म्हणजे सगळ्या गोष्टी तू फक्त शाळेपर्यंत ये अशी मानसिकता ठेवून माध्यमिक शिक्षणापर्यंतचा विषय एकूणच शासनानं सगळा सुलभ करून दिलेला आहे. मला असं वाटतं यात एकच गोष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे की जसं तुम्ही आत्ता सवलती देतोय, आपण योजना देतोय, ह्याच्याबरोबर आपण त्या मुलीला परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण कसं करता येऊ शकेल हे प्राधान्यक्रमानं बघितलं पाहिजे. आज आपण जसं बघतो की शाळेचे 8 ते 9 तासिकांचं वेळापत्रक असतं. प्रामुख्यानं सगळे विषय हे अभ्यासाचे असतात. काही विषय हे कलेशी संबंधित असतात, चित्रकला असेल, शिल्पकला असेल अशा अर्थानं, आणि काही विषय हे त्यांच्या ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड असतात. काही विषय फिजिकल ॲक्टिव्हिटी जे म्हणले पीटीचे शारीरिक शिक्षणाचे असतात. मात्र मला असं प्रामुख्यानं आढळतं की कुठल्याही आत्ताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत कौशल्य देण्याचं प्रावधान आता दिसून येत नाही. उदाहरणार्थ असं आहे की ती मुलगी म्हणजे शहरातही आवश्यक आहे आणि ग्रामीण भागातही आवश्यक आहे. आज आपल्याला माहीत नाही की उद्या आपल्यावर आयुष्यात कोणते प्रसंग येणार आहेत, कोणत्या प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, आणि मी तर पाय रोवून उभी राहीन आणि माझ्याबरोबर माझ्या कुटुंबालाही तारून नेईन. या भूमिकेत जी ती स्त्री असती तिला सक्षम करताना जसं आज आपण ज्ञान देतोय तसं कौशल्यही दिलं गेलं पाहिजे प्राधान्य, असं मला सारखं वाटत राहतंय. मुळात असं होतं की तुम्ही जे योग्य पद्धतीने म्हणला की पालकांचं म्हणणं असं आहे की तू आता मला अर्थार्जनाला मदत कर, त्यामुळे आता शेताच्या कामाला चल आणि शाळेत नाही गेली तरी चालेल. तर जसं आता त्या पालकांना जर हे लक्षात आलं की माझी मुलगी जेवढं शाळेत आज जाताना जो काय आर्थिक माझं नुकसान होणार आहे ते शाळेनंच अशा जर का काही योजना सुरू करू शकली शाळा की त्यातनं त्यांचा तो अर्थार्जनाचा भाग हा त्यातनंच बाहेर पडू शकेल, तर मला असं वाटतं की शाळेकडे बघायचं त्या पालकांचा दृष्टिकोन बदलूही शकतो. फार अवघड ह्या सगळ्या विषयात जायला लागेल असं मला वाटत नाही. मुळात असं आहे की भारतीय अत्यंत संस्कृती प्रधान असा देश आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे त्या पद्धतीने घेता येऊ शकतात की जसं की सणाच्या अनुषंगानं काही गोष्टी डेकोरेशनच्या विद्यार्थ्यांच्याकडनं करून घेतल्या. मध्ये आमच्याकडे शाळेत आम्ही एक उपक्रम असा घेतला की प्रत्येक विद्यार्थ्याला आपण आकाशकंदील बनवायला शिकवले. हेतू हा नव्हता की त्यांनी त्याचं अर्थार्जन करावं, पण प्रयत्न आपण असा केला की प्रत्येक विद्यार्थ्यानं किमान 3 आकाशकंदील केले पाहिजे.
त्याच्या मागची संकल्पना अशी होती की एक आकाशकंदील त्याच्या घरी लागेल, हं, एक आकाशकंदील त्यानं विकायचा हं, आणि तिसरा आकाशकंदील एखाद्या गरजूला भेट द्यायचा. हं, ह्यातनं साधलं असं की त्यातनी सहवेदना, संवेदना आणि अर्थार्जनाची सुद्धा आपण त्यांना कौशल्य देऊ शकलो. हा एक छोटा माहितीसाठी उपक्रम तुम्हाला मी सांगितला. हं. ह्याच्यावर अशा अनेक गोष्टी होऊ शकतात, जशी कापडाच्या काही वस्तू बनवणं असतील, लोकरीच्या काही वस्तू बनवणं असतील, शिवणकला असेल, अशा अनेक कला ज्या तिला आयुष्यभर उपयोगी. आणि इव्हन मी तर आमच्याकडे इंग्लिश स्कूलला आमच्या मुख्याध्यापकांनी ज्या वेळेला शिवण यंत्र आणलं त्यावेळेला मुलांनाही शिवणकाम शिकवलं. हं. म्हणजे मुलींचा आणि मुलांचा हा भागच नाही. आता जी जी कौशल्य आहेत ती दोघांनाही मिळणं आवश्यक आहेत. प्राधान्यक्रमात आपण मुलींविषयी बोलतोय म्हणून मी त्या संदर्भानं बोलतोय. तर ही कौशल्य जर आपण देऊ शकलो तर शाळेव्यतिरिक्त तास 2 तासात घराला आवश्यक तो खर्च ती मुलगी नक्की काढू शकते. आणि कामाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मला असं निश्चित वाटतं की शालेय शिक्षण आणि आवश्यक अभ्यास पूर्ण करून मुलांनी स्वतःला घरगुती आणि शेतीच्या कामात गुंतवून घेतलंच पाहिजे. आज जर का समाजातली असलेली प्रलोभनं, चुकीचे मार्ग असलेल्या चुकीच्या संगती हे सगळे जर भाग बघितले तर जितकं ते मूल कार्यमग्न राहील तितकं ते योग्य मार्गावर राहील. नाहीतर मोबाईल घेऊनच बसणार आहे. आज आपण कितीतरी रस्त्यानं अशी टोळकी बघतो की 10 जण बरोबर बसलेली आहेत एका कट्ट्यावर आणि 10 जणांच्या हातात 10 मोबाईल आहेत. अर्धा तास त्यांच्या संवाद होत नाही. त्यामुळे अशा कुठल्या तरी कारणासाठी जमण्यापेक्षा हेही काम करण्यानं एक श्रमाचं संस्कार त्या पद्धतीने त्या मुलामुलींवर होतो आणि त्यामुळं त्यांचं आयुष्यात नुकसान नक्की होत नाही. जितकं अधिक काम करतील, अधिक अनुभव घेतील, तितकं त्यांच्या आयुष्यात सुलभता येत राहते, ती प्रगल्भता येत राहते. मुळात असं आहे की आजचा प्रश्न असा आहे, दुर्दैवानं असं झालेलं आहे की जशा औद्योगिक क्रांती होत गेल्या तशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांचं विकसन झालं. टेबल, खुर्ची, डोक्यावर पंखा आणि त्याला प्रतिष्ठा, हे दुर्दैवानाची सामाजिक स्थिती झाली. आणि आपल्याकडे भारतात ज्याला श्रमाला मूल्य होतं ते श्रमाचं मूल्य जाणीवपूर्वक मधल्या शिक्षण पद्धतीनं कमी केलं. आता त्याच्यावरही परत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता काम करतंय. पण मुळात आपल्याकडे असं होतं की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, भीक मरण समान हे आपल्याकडे जे सगळ्यात श्रेष्ठत्व होतं ते कृषीला होतं. आणि ते आज आपल्याकडं 3 नाळ तुटल्यामुळं आज आपल्याला उच्च शिक्षित मुलाला शेतीच्या कामाची लाज वाटते. हे दोन्ही हातात हात घालून गेलं पाहिजे की तू उच्च शिक्षितही व्हायला पाहिजे आणि शेतातही तुझ्या मातीत हात घालायची तुझी मानसिकता पाहिजे. हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला मला असं वाटतं की ती मुलगी, तो भाग, ते गाव, तो देश निश्चित पद्धतीनं परिपूर्ण होईल. कारण फक्त शिकूनही साधेल असं नाही आणि न शिकता फक्त श्रम करूनही साधेल असं नाही. तारतम्यानं ह्या दोन्हीचीही सांगड घालणं हे आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर म्हणताय सर. कारण पूर्वीपासून शाळेमध्ये कार्यानुभव हा विषय आहेच. त्या कार्यानुभवाअंतर्गत परसबाग आम्ही इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना तिथं आम्हाला ते धडे दिलेले होते की परसबाग कशी करायची, रोपं लावायची कशी, त्याची काळजी घ्यायची कशी. तशाच पद्धतीनं टायपिंगचाही एक वेगळा तास असायचा आणि त्यामुळं टायपिंगचाही सराव व्हायचा. आजच्या कम्प्युटरच्या जगामध्ये जर आपण बघितलं तर त्याची आवश्यकता आहेच. कोणी मुलगा मुलगी असो, परंतु त्याला ते शिकणं गरजेचंच आहे. या पद्धतीनं कार्यानुभव हा विषय हा त्यांच्या अभ्यासक्रमातला एक महत्त्वाचा विषय जर आपण मानला तर त्या दृष्टिकोनातून त्या विषयाद्वारे ज्याला आपण कौशल्य विकास असं आता त्याला वेगळ्या पद्धतीनं नाव दिलं तर ते निश्चितपणानं होऊ शकतं 100% आणि त्याचा निश्चितपणानं मुलींच्या आयुष्यामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो. बरोबर आहे अगदी. शिक्षण घेत असलेल्या मुलींनी आपल्या करिअरबाबत आणि आपल्या स्वप्नांबाबत कोणती भूमिका ठेवावी, आता मुलींनाही हे सांगणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, हे रील्सद्वारे किंवा ह्याच्यामध्ये खोटी काहीतरी आश्वासनं किंवा खोटी चित्र ही डोळ्यासमोर येतात. मुलांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, अपेक्षा बदलतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याच्यामध्ये काय नक्की भूमिका घेणं मुलींनी सुद्धा शिक्षण आणि करिअरच्या बाबतीमध्ये हे आवश्यक वाटतं. मला मुळात असं वाटतं की शिक्षणाबरोबर तुम्हाला प्रगल्भता येत गेली पाहिजे. म्हणजे मी शिकले किंवा मी यातून काहीतरी ज्ञान प्राप्त केलं म्हणजे आता मी कसाही विचार करायला मोकळे, अशी आपली संस्कृती नाही सांगत आपल्याला. आणि मुळात असं आहे की आपण आपल्या इतिहासात वाचलेलं आहे की पूर्वीच्या काळात आपण सगळेजण जंगलात राहत होते. आपले पूर्वज स्वैर पद्धतीचं जीवन होतं. त्यातून विकसित होत होत कदाचित एकमेकांची डोकी फुटली असतील, काही दोष निर्माण झाले असतील, मग त्यातनं प्रगल्भ होत होत आपली कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. कुटुंब व्यवस्था एकत्रित कुटुंब व्यवस्थेत परिवर्तित झाली. एकत्र कुटुंब एका गाव व्यवस्थेत परिवर्तित झालं आणि तो समूह सुखसमाधानानं जगतोय अशी एकूण सामाजिक परिस्थिती होती. ते सगळं करत असताना एका विकसनाच्या टप्प्यावर असं लक्षात आलं की आज ज्या वेळेला हे शिक्षणाचा प्रादुर्भाव
एका अर्थानं जो विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीनं काही प्रमाणात होताना आपल्याला जाणवतो. ह्याचं प्रमुख कारण असे की त्या शिक्षणाबरोबर आपण मुलांना आपली संस्कृती शिकवायला कमी पडतोय. बरेचदा असं होतं की आदर्श पुस्तकात वाचायला चांगले वाटतात आणि दैनंदिन जीवनात ते त्रासदायक किंवा अंमलात आणायला जड असतं, कारण त्यासाठी त्याग येतो, त्यासाठी अडचण मानून घ्यायला लागते, त्यासाठी काही वेळेला कमीपणा घ्यायला लागतो. दुर्दैवानं असं आहे की ह्या आजच्या आपल्या शिक्षण पद्धतीत नाही. जसं मी अनेक उदाहरणं सांगितली की प्रत्येक ठिकाणी असं झालेलं आहे आपल्या संस्कृतीत की त्यागालाच कायम महत्त्व दिलेलं आहे आणि आपण इतरांचा विचार करायचा हा प्राधान्यक्रम आपल्याकडे राहिलेला आहे. आपण असं बघितलं की आजची शिक्षण पद्धती जी आहे ही विक्री स्वरूपातनं मिळालेलं शिक्षण आहे. म्हणजे मूल्य काहीतरी देतोय, शासन जरी मोफत देत असलं तरी देखील त्या शिक्षणासाठी मूल्य हा एक आता समाजात प्रचलित होत चाललेला भाग आहे. मुळात आपल्या भारतीय संस्कृतीत ज्ञान हे कधी विकलेलं नाही, ते दान आहे, ज्ञानदान आहे, म्हणजे विद्यादान असं आपण म्हणतो. किंवा सेवा, आरोग्याची जी सेवा आहे ती शुश्रूषा आहे, हे जी कधी विक्री झालेली नाही. किंवा अन्न हे दान आहे, अन्न विक्री हा कधी आपल्याकडे संस्कृतीचा कधी भाग नव्हता. पण जसं ते आता प्रचलित होत चाललं, काळाची गरजही झाली, त्या ठिकाणी त्या व्यवस्था करणंही आवश्यक झालं. पण पूर्वी यात काय होतं तर त्या ठिकठिकाणी धर्मशाळा होत्या आणि तिथं सगळं मोफत खाणं पिणं झोपणं तरी किमान माणसाचं होत होतं. कुणीही वाट सुरू आला तर त्याला तिथं झोपाई राहायची व्यवस्था होती, असं आपल्याला आता वाचनात येऊ शकतं. हा संस्कृतीचा अभ्यास का करायचा तर ज्या वेळेला एक स्त्री स्वतंत्र होती, ज्या वेळेला मी माझ्या मनाला वाटेल तसं मी वागेन असं जो त्या डोक्यात विचार येतो, त्यावेळेला निसर्गाने त्याचे नियम बदललेले नाहीत. निसर्गानं वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या आजपासून 1,00,000 वर्षापूर्वी त्याच होत्या, कदाचित 1,00,000 वर्षानंतरही त्याच असतील. म्हणजे आत्तापर्यंत तरी स्त्रीचे जे शरीर धर्म दिलेला आहे तो स्त्रीला दिलेला आहे, पुरुषाचा शरीर धर्म पुरुषाला दिलेला आहे. शास्त्र आता अतिप्रगती करते, भविष्यात काही बदल केले तर आपल्याला माहीत नाहीत. पण आत्तापर्यंतच्या टप्प्यावर जर हे सगळं जर बदलणार नसेल तर प्रत्येक गोष्टीवर ते यशस्वी टप्पे घेत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुळात असं आहे की पूर्ण आपलं शिक्षण करणं हा आज प्राधान्यक्रम नक्की आहे. हे करत असताना आपली संस्कृतीशी नाळ तुटत नाही ना, हा आज गरजेचा विषय झालेला आहे. आज आपण मोठमोठ्या त्या तुलनेनं हे जर संस्कृती टिकून असेल तर ती ग्रामीण भागात आपल्यासारख्या काही मध्यम शहरात ती सुद्धा अंशतः म्हणूया, आणि मोठ्या सिटीजमध्ये तर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले, अशी आज परिस्थिती आहे. पण हे जर सगळं आपल्याला टिकवायचं असेल तर त्या पद्धतीनं आपण संस्कृतीशी आजच्या पिढीनं नाळ जोडून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जगात हे सगळी व्यवस्था विस्कळीत व्हावी म्हणून काम करणारे काही यंत्रणा आहेत, काही महाशक्ती आहेत की ज्यांच्यामुळे त्यांना हे सगळं नकोय, आपला देश अस्थिर कसा राहील ह्यासाठी सुद्धा अनेक शक्ती काम करतायत. मग काय सगळ्यात सोपं आहे तर तरुणांची माती भडकवणं. ह्या माध्यमातून ज्याला वोकिझम सारखं आता एक नवीन ऍक्टिव्हिटी चालू झाली आहे की पहिलं प्रत्येकातलं चुकीचंच बोलायचं. मुलीनं मुलीशी लग्न केलं तर काय होतंय, मुलानं मुलाशी लग्न, म्हणजे त्या अर्थाने अनैसर्गिक आहे. योग्य चूक बरोबर या विषयात मी आता जात नाही, पण माझ्या दृष्टीने ते अनैसर्गिक आहे. हेही विषय मुलांना योग्य वाटायला लावणं हा बुद्धिभेद केल्याचा भाग आहे. ह्या सगळ्याकडे तारतम्यानं लक्ष ठेवून आपल्याला येऊन धडकणारी माहिती ह्या काळाच्या कसोटीवर आणि आपल्या परंपरेच्या कसोटीवर कितपत योग्य आहे ह्याचा तारतम्याने विचार करून त्या मुलामुलींनी निर्णय घेतले पाहिजेत. मुळात असं आहे की आज आपल्या मेंदूचा अल्गोरिदम बघून तुमच्या डोळ्यासमोर रील कुठला आणायचं ही एक सिस्टीम ठरवते. तुम्ही सकाळी जर एखादं शर्ट हुडकला तर दिवसभर तुम्हाला शर्टचे रील येतील. तुम्ही एखादी गाडीचे सर्च केला तर दिवसभर गाडीच्या विषयीच्या माहिती, बातम्या, अगदी ट्रू कॉलरला खाली जाहिरात सुद्धा त्या गाडीची येते. इतकं तुमच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे तुम्हाला मॉनिटरिंग करणं हे एका बाजूनच चाललंय. ह्याला जर छेद द्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी आता आपण एक नवीन संकल्पना सुरू केली, हिंदवी कूल अशा पद्धतीचा एक नवीन प्रयोग सुरू करतोय आपण, की ज्याला ऑनलाईन भारतीय संस्कृतीतलं गुरुकुल असं म्हणता येऊ शकेल, अशी ती संकल्पना आहे. कारण प्रामुख्यानं आपण मुलांना वाचन करा आणि स्मरणशक्तीवरती तुमचा भर असला पाहिजे ह्याकडे घेऊन जायचा मी आता प्रयत्न करतोय. ह्याचं मुख्य कारण असं आहे की रील कुठली यावी ह्याचा तुम्हाला चॉईस नाही, पण कुठलं पुस्तक उचलून वाचावं हा चॉईस तुम्हाला आहे. आज सुद्धा सगळे विकल्प संपलेत असं नाही. आज ज्या मुलींना असं वाटतं की माझं स्वतंत्र आयुष्य आहे, तिने तशा पद्धतीचे आत्मचरित्र, तशा पद्धतीचे व्यक्तिमत्व, त्यांचं लिखाण, तशा पद्धतीचं एकूण सगळं असलेलं साहित्य याचाही अभ्यास केला पाहिजे. त्या लोकांचे अनुभव काय होते, त्यातनं काय कमी जास्त त्यांना बघायला लागलं, काय त्यांच्या आयुष्यातले टप्पे होते, हे सगळ्याचं आकलन आपल्या चॉईसनं जर आपण वाचन केलं तर तो भाग आपला अधिक चांगला विकसित होऊ शकतो. मात्र जर येऊन धडकणाऱ्या माहितीवर जर आपण अवलंबून राहिलो, त्याच्यावरनं आपली आपण विचारधारा ठरवायचं जर ठरवलं तर जास्त विस्कटलेलेपणा येणं
घेणं ह्याच्याशिवाय समाजात दुसरं काही होऊ शकत नाही, जो आज आपण काही प्रमाणात बघतोय. म्हणजे आज आपल्याला तरुण पिढीकडे जी अपेक्षा, आज आपण असं म्हणतो की भारत हा सगळ्यात तरुण देश आहे, 65% आपली सगळी तरुणांचा देश, अशा आजचा आपला टप्पा आहे. तर त्या तरुणांना दिशा देत असताना त्यांनी कोणाची नाळ धरून पुढे जायचं, कोणता धागा धरून स्वतःला चालायचं, शेवटी असे काळ हा जात राहणार आहे. पण तो विकसनाचा टप्पा, तो स्वतःला घडवण्याचा टप्पा या मुलांच्या हातनं सुटू नये यासाठी त्या मुलामुलींनी जर काही केलं असेल तर स्वतःच्या आवडीचं पण काही ना काही वेळ हा आपला वाचनात गुंतवणूक म्हणून केला पाहिजे, आपली संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे. मुळात असं आहे की तुम्ही आज ज्या वेळेला सुशिक्षित होता त्यावेळेला एक गोष्ट नक्की होती की तुमच्या विचार करण्याची क्षमताही चांगल्या पद्धतीने विकसित होती. आपल्या काही संस्कृतीचे असे काही भाग असतील की जे अस्वीकारार्ह नाही आहेत, ते 100% टाकून द्या, पण संस्कृती 100% टाकाऊ नाहीये. ते 2 गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणून आज जी एक मानसिकता आली, हे सगळं टाकवेन मी आता माझं आयुष्य जगेन, असं जगता येणं मला स्वतःला अवघड वाटतं. कारण शेवटी असं आहे की यशस्वी जर का व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या सगळ्या भूमिका हे योग्य पद्धतीनं बजवाव्या लागतात. आज इथपर्यंत टप्पा आलाय की आजपर्यंत असं होतं की लग्न करायचं नाही, माझं मी एकटी राहीन, एकटा राहीन, मी कोणाही बरोबर माझं आयुष्य कसंही पाहिजे तसे व्यतीत करीन. आता आम्ही लग्न करू पण आम्हाला मूल नको, हे नवीन नवीन ह्या फॅशन्स, मातृत्वाचं त्या आईला ओझं वाटायला लागलं. म्हणजे कोट्यावधी वर्ष ज्या गोष्टीसाठी कधी कुठला वेगळा प्रयोग करावा लागला नाही प्रजोत्पादनाचा, त्यासाठी आज जाहिराती देऊन बोर्ड लावायची वेळ आली. ही समाजाच्या एका पद्धतीनं चांगली वाईट का प्रश्नचिन्ह अशा दृष्टिकोनात बघणं अत्यंत गरजेचं आहे. ह्यासाठी आता आपली जीवनशैली काही कारणीभूत ठरतीये का, हाही विचार त्या मुलामुलींनी केला पाहिजे. कारण असं आहे की एक आयुष्यात तुम्हाला ती चूक दुरुस्त करायला दुसरं आयुष्य मिळत नाही. त्यामुळे तुम्ही पूर्ण प्रगल्भतेनं विचार करून जे शिक्षण, जे ज्ञान आपण घेतलंय त्या कसोटीवर या सगळ्या विषयांचा निकष लावून मग स्वतःची कार्यपद्धती ठेवली पाहिजे असं मला वाटतं. सर, मुळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या जबाबदारीनं आपण काम करत असल्यामुळं हे अतिशय हक्कानं तुम्ही सांगू शकता की नक्की शिक्षण क्रमामध्ये कशा पद्धतीचे बदल होणं अपेक्षित आहे, किंवा आता मुलींच्या शिक्षणामध्ये काय नक्की प्राधान्यक्रम असले पाहिजेत, आणि त्या दृष्टिकोनातून समाजातील पालक किंवा तरुण मुलींना आपण मुलींच्या शिक्षणाबाबत कोणता प्रेरणादायी संदेश आता या मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना आपण देऊ शकतो? मला असं वाटतं की शिक्षण हा तर जो काही शासनानं घालून दिला आहे त्या चौकटीतनं आपण चाललेलो आहे. त्याच्या फार पलीकडे मुलींना असेल, मुलांना असेल जाता येऊ शकतं असं नाही. शिक्षक ह्या शिक्षणाबरोबरच काही अधिकच्या 4 गोष्टी सांगत असतात, त्यातनंही मुलांना काही ना काहीतरी माहिती होत असते. पण ह्या अभ्यासातनं जे शिकतात मुलं ते पाठ्यपुस्तकातलं शिक्षण आहे असं मला वाटतं. मात्र एक आजच्या मुलींनी असेल किंवा मुलांनी आजच्या पिढीनं म्हणूया, एक गुण आत्मसात केला पाहिजे की तुम्ही जशा पद्धतीने आता शिक्षण घेताय त्याबरोबर अधिकाधिक ज्ञान संपादन केलं पाहिजे. म्हणजे मला थोडी पुसट रेषा आहे असं वाटतं की जेवढं शिकवलं जातंय तेवढं शिकणं म्हणजे जर शिक्षण असेल तर आपल्याला आपल्या जिज्ञासेपोटी जे आपण काही ज्ञान आत्मसात करू ते ज्ञान संपादन करणं ह्या क्षेत्रात कदाचित बसू शकेल. मग मुळात असं आहे की आपल्याला आपल्या आवडी आजच निश्चित करता येतात असं नाही. तेव्हा विविध प्रकारच्या गोष्टींचा जर का आपण धांडोळा घेतला, अनुभव घेतले, त्या क्षेत्रात काम केलं, मुळात मुद्दा असा आहे की तुम्ही आज फक्त पाठ्यपुस्तकात जसं शिक्षण घेताय तशाच पद्धतीनं कामाचाही अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे मी मला भेटणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, काही मुलं असं म्हणतात की आमच्या वडिलांचं कापडाचं दुकान आहे आणि मी आता शिकतोय, तर मी त्याला असं सांगतो की तू कॉलेज करताना 2 तास दुसऱ्याच्या कापडाच्या दुकानात जाऊन काम कर, डायरेक्ट जाऊन त्या खुर्चीत बसू नको. आज माझ्या स्वतःचा समजा शाळेसारखा व्यवसाय, तर माझ्या मुलाला मी सांगेन जर तो शाळा बघणार असेल तर की दुसऱ्या शाळेत जाऊन 1-4-5 वर्ष कुठेतरी काम कर आदर्श शाळेत, की जिथं तू ज्ञान संपादन करशील. ऑन हँड एक्सपिरियन्स घेणं ही आज काळाची गरज झाली. आज आपण बघतो की दुर्दैवानं काही डिग्री अशा आहेत की ज्यात समाजात त्याला 100 रुपये सुद्धा घरी जाताना तो मुलगा त्या डिग्रीच्या जीवावर घेऊ शकत नाही, अशी आज परिस्थिती समाज झाली. तुम्ही ते ज्ञान फक्त डिग्री घेताय का त्याबरोबर ज्ञान घेताय, त्या अभ्यासाचा विषय जो अभ्यासाचा होता त्यातला आत्मसात करताय, ह्याच्यावर पुढचं तुमचं सगळं यश टिकणार आहे. त्यामुळे समजा एखादा कॉमर्स करतोय तर एका अकाउंटन्सीच्या फर्ममध्ये जाऊन नोकरी करावी, मला तुम्ही पगार किती देताय महत्वाचं नाही, तुम्ही आज जे त्याकडे ज्ञान संपादन करणार ते लाख मोलाचं आहे. आपण बघतो आर्टिकलशिपला 400, 800, 1000, 2000 एवढाच पगार असतो. तो पगार म्हणून दिला जात नाही,
तुम्हाला एक नाममात्र शुल्क मूल्य म्हणून ते दिलं जातं, पण तुम्ही जे ज्ञान संपादन करणार आहात ते अमूल्य आहे. अशा पद्धतीनं ती सगळी संकल्पना निर्माण झाली. तर ज्या ज्या मुलांना आपल्या ज्या क्षेत्रातली आवड आहे, मला वाटतं की मला इंजिनियर व्हायचंय, मी स्वतः किती इंजिनियरना भेटलोय, मी त्यांच्याशी काय गप्पा मारल्या, त्यांच्याकडनं त्यांचा कालखंड समजून घेतला का, त्यांना काही संघर्षाचे टप्पे होते, त्यांना उद्याच्यातल्या ऑपॉर्च्युनिटीज काय वाटतात, उद्याच्या क्षेत्रातले थ्रेट्स काय वाटतात, ह्या सगळ्याविषयी मी चर्चा केली पाहिजे. शेवटी असे काही गोष्टीच्या माणसांनी अनुभवातनं शिकलेल्या असतात, ते आपण प्रत्येकाला अनुभवच घ्यायला पाहिजे असं नसतं. त्याच्या अनुभवाचाही आपल्याला बरेचदा फायदा होत असतो. आणि मुळात आज एक होत चाललंय की या डिव्हाइसमुळं माणसाच्या बरोबरचं नातंच तुटत चाललंय. तेही मुलांनी हे लक्षात ठेवलं. अगदी आई वडिलांचा मुलांचाही संवाद होत नाहीये, अशी आज काही कुटुंबातली स्थिती आहे. तर घरात तर पाहिजेच, पण समाजातही तुमचा एक चांगल्या अर्थानं कनेक्ट पाहिजे, संवाद पाहिजे, तुम्ही प्रगल्भतेनं समजून घेतलं पाहिजे. काही वेळेला लोकांचे दोष पोटात घालून सुद्धा मला एखादं गोष्ट शिकायची आहे म्हणून त्या विषयात स्वतःला जीव ओतून झोकून दिलं पाहिजे. आणि हे सगळं करता असताना ह्याला मी ज्ञान संपादन करणं असं म्हणतो की ह्यातनं जी तुम्हाला प्रगल्भता येईल ती कदाचित कुठल्या पुस्तक शिकण्यात येणार नाही. शेवटी ज्या समाजात आपल्याला वावरायचंय, जिथं आपल्याला आपलं व्यक्तिमत्व घडायचंय, जिथं आपल्याला यशस्वी म्हणून पायरून समाजात टिकायचंय, त्या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला समाजाचे काही डायनॅमिक्स आहेत हे समजून घेऊनच केलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, कुठलीही मुलगी असेल, कुठलाही मुलगा असेल, तो किती उच्च पदस्थ झाला, किती उच्च शिक्षित झाला, तरी देखील त्याचा आपल्या मातृभूमीविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, परिवाराविषयी आणि आपल्या समाजाविषयी असलेले ऋणानुबंध कधी कमी होऊन उपयोग नाही. की मी फार शिकलो आणि आता भारतासारखा इतका देशच नाही की परदेशात बघा कसे, भारतात ह्या सगळ्या गोष्टी अशाच चालल्यात, असा जर त्याचा भाव झाला तर पहिलं कर्तव्य त्याला हे वाटलं पाहिजे हे सुधारायचं काम माझं आहे. मी हितच राहून ह्या सगळ्या माझ्या ज्ञानाचा उपयोग करून जसं माझा विकास करीन तसा सामाजिक बदलही चांगल्या अर्थानं घडवून आणीन. हा जर भाव त्यांच्या मनात निर्माण झाला तर मला असं वाटतं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून कोणीही आपल्या आयुष्याच्या टप्प्यात यशस्वी होऊ शकतं. आणि घेतलेलं शिक्षण आणि संपादन केलेलं ज्ञान या जोरावर सामाजिक दृष्टिकोन ठेवून एक आदर्श व्यक्ती म्हणून स्थापित होऊ शकतं. वा वा सर, आपण आजच्या चर्चेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासून केलेली होती. त्यांनी पहिली शाळा स्थापन केली, मुलींना पहिल्यांदा शिकण्याची संधी भिडेवाड्यातून आपल्याला पुण्यातून उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर स्थित्यंतर होत गेले आणि आजचं शिक्षण आपण बघतोय आणि आजच्या शिक्षणामध्ये असणारे झालेले बदल देखील आपण बघतोय आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या चर्चेचं जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. मुळामध्ये एक गोष्ट ही स्पष्ट होती की मुलींचं शिक्षण म्हणजे समाजाच्या प्रगतीची मजबूत पायाभरणी आहे. शिक्षणामुळे मुलींना फक्त नोकरी किंवा करिअर मिळत नाही, तर त्यांना मिळतो आत्मविश्वास, स्वावलंबन आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचं सामर्थ्य. मराठीत एक सुंदर ओळ आहे, ज्ञानाचा दीप जेथे पेटतो तिथे अज्ञानाचा अंधकार जळून जातो. अगदी खरं आहे. त्याप्रमाणेच प्रत्येक घरात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक मनात हा ज्ञानाचा दीप पेटला गेला पाहिजे आणि त्या प्रकाशात प्रत्येक मुलीचं स्वप्न हे उजळलं गेलं पाहिजे. याच आशावादी विचारांसह आजचा कार्यक्रम इथेच थांबूया. आज आपण इथं आपल्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा मुद्दाम आपल्या विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्या हिंदवी रेडिओतर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. सगळ्यांना या सर्व पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात चिंतनिका या कार्यक्रमाचा. सादर करते होते माननीय श्रीयुत अमित जी कुलकर्णी.